लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण पाहतोय की सध्या काव्याची परीक्षा जी आहे ती जवळ येत चाललेली आहे आणि काव्याने फारसा वेळ अभ्यासाला दिलेला नाही आहे। आता दिवाळीचा सणही होऊन गेलेला आहे, सगळं सण समारंभ, सगळा घरातला त्रास दुःख हे सगळं आता संपून गेलेलं आहे आणि आता वेळ आलेली आहे ती खऱ्या अभ्यासाची। तर आता इकडे काव्या ही मालिनी काकूंकडे मी तुम्हाला काही मदत करू का हे विचारायला आलेली असते। मालिनी काकू आता त्यांच्या फोनवरती काही गोष्टी बघत असतात, तर काव्याला त्या म्हणतात, अगं नाही गं वेडाबाई, कशाला, तू कर ना तुझा अभ्यास। त्यावर काव्या म्हणते, अहो काकू, तरी पण तुम्हाला मदतीची गरज तर आहेच ना, अभ्यासाच्या नावाखाली मी प्रत्येक वेळेस कामं टाळणं चुकीचं आहे ना। त्याबरोबर त्या ठिकाणी पार्थ आलेला असतो आणि पार्थ म्हणत असतो, तुम्ही काय चूक आणि काय बरोबर या गोष्टींचा सध्या अजिबातच विचार करू नका काव्या। हे बघा, सध्या तुमच्यासाठी तुमचा अभ्यास हाच खूप महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या अभ्यासावरतीच व्यवस्थित फोकस राहिलं पाहिजे। आता काहीही झालं तरी पुढच्या महिन्यात 3 महिन्यात तुमची परीक्षा आहे। जर अभ्यासच व्यवस्थित झालेला नसेल तर तुम्ही कसं चांगलं स्कोअर करणार आहात, तुम्हाला काय वाटतंय? काव्या म्हणते, देशमुख, अहो पण पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, मला पण किंतु परंतु असं काहीच ऐकायचं नाही आहे। आधीच तुम्ही शिकत होतात आणि शिकता शिकता अचानक तुमच्या घरच्यांनी तुमचं माझ्याबरोबर लग्न लावून दिलेलं आहे। त्यामुळे जर उद्या कोणी असं म्हणालं की तुमचं लग्न लावून दिलं म्हणून तुमचं शिक्षण अर्धवट राहिलं किंवा म्हणून तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करता नाही आलं तर हे मला अजिबात चालणार नाही। मला माझी बायको IAS आहे हे अगदी अभिमानाने 4 चौघांसमोर सांगायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही खूप कष्ट करणं गरजेचं आहे। तुम्ही वेळेवर अभ्यासाला बसणं गरजेचं आहे, तुम्ही खूप अभ्यास करणं गरजेचं आहे। आता अगदी जेमतेम काही महिने उरलेत काव्या। त्यावर काव्य म्हणत असते, देशमुख, अहो मला सगळं मान्य आहे, काही महिने उरलेत वगैरे सगळंच ठीक आहे की, पण तरीही मी काहीच काम न करणं म्हणजे काहीतरी मदत करायला हवी ना मी घरात। त्याबरोबर पार्थ म्हणतो, तुम्ही मदत करण्याचाच प्रश्न आहे ना, तुमच्या वाटचं काम व्हायचा प्रश्न आहे ना। ठीक आहे, मी कामाला मदत करतो आईला, तुमच्या वाटचं काम तुमच्या नवऱ्याने केलं तर काय फरक पडतो? काव्या म्हणते, देशमुख, अहो हे काय बोलताय तुम्ही, तुम्ही का माझं काम कराल? त्याबरोबर पार्थ म्हणतो, का नाही करू शकत मी तुमचं काम काव्या? तुम्हीच तर म्हणता ना की स्त्री आणि पुरुष समान आहेत, स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते। मग जर स्त्री पुरुषाला खांदा लावून काम करू शकते तर पुरुष काय स्त्रीच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकत नाही का? मग ठरलं आई, जोपर्यंत आता काव्याची परीक्षा होऊन जात नाही तोपर्यंत काव्या तुला ज्या काही कामांमध्ये मदत करत असतील ना घरच्या, ती सगळी कामं तू मला सांगायची, मी तुझ्याकडून ती सगळी कामं काढून घेईन, मी तुला सगळी मदत करेन त्या कामांसाठी। पण आजच्या नंतर काव्याला या सगळ्या घरच्या कामांमध्ये गुंतवायचं नाही, कळलं? त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणत असते, देशमुख, अहो पण तुम्ही माझ्या अभ्यासाची इतकी काळजी का करताय? तुम्हाला काय वाटतंय मी अभ्यास वगैरे काही करत नाही आहे का? तर तसं खरंच काही नाही आहे, अहो मी खूप अभ्यास करते आणि मग जमेल तसं वेळ मिळेल तेव्हा मी मालिनी काकूंना थोडीफार कामामध्ये घरच्या मदतसुद्धा करते। काय फरक पडतो, करू देत ना मला त्यांना थोडी मदत प्लीज। त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, हे बघा काव्या, तुम्हाला कळत कसं नाही आहे, आई तू सुद्धा समजावून सांग बरं यांना। तुम्ही दिवसभर कंटिन्यू अभ्यास करणार, रात्रीसुद्धा तुम्ही लेट नाईट अभ्यास करता, मग जर फावल्या वेळात तुम्ही काम करत राहिलात, आराम नाही केलात तर कसं चालेल? या गोष्टीने तुम्हाला त्रास होईल, पित्त होईल, मी तुमचीच काळजी करतोय म्हणून बोलतोय ना तुम्हाला। तुमचे एक्झाम झाल्या ना की तुम्हाला किती काम करायचं तेवढं काम करा। आपण एक काम करू, आपण कल्पनाताईंना सुद्धा भरपगारी सुट्टी देऊन टाकू, आईला आणि नंदिनी ताईंना तुमच्या सांगून टाकू की तुम्ही काही काम करू नका, बस का? त्याबरोबर काव्या म्हणते, देशमुख, पण त्यावर पार्थ म्हणतो, पण नाही आणि बिन नाही, तुम्ही जा बरं आता अभ्यासाला लागा पहिल्या। त्याबरोबर मग मात्र आता काव्याचा नाईलाज होतो आणि काव्या मालिनी काकूंकडे येते आणि मालिनी काकूंना म्हणते, काकू बघा ना हे देशमुख कसे करतायत, तुम्ही तरी यांना काहीतरी सांगा। त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात, काव्या, अगं मी तरी काय बोलू त्याला, तो जे बोलतोय त्याच्यामध्ये चुकीचं तर काही नाही आहे ना बाळा, तो जे काही बोलतोय तो तुझ्या चांगल्यासाठी, तुझ्या भल्यासाठी, तुझ्या अभ्यासासाठी आहे ना। आणि मलासुद्धा वाटतं आहे की खरोखर पार्थ जे म्हणतोय ना ते बरोबर आहे। हे बघ, तुझं आणि त्याचं लग्न हे अचानक झालेलं आहे, उगाच उद्या जर कोणी पटकन असं म्हणालं की अचानक ऐनवेळी तुझं लग्न लावून दिलं म्हणून तुझं स्वप्न अपूर्ण राहिलं किंवा तुला
तुझ्या आयुष्यात जे बनायचं होतं, जे करायचं होतं ते नाही करता आलं, नाही बनता आलं तर आम्हाला किती वाईट वाटेल. या गोष्टीचा तू विचार करतेस का? खरंच आम्हाला असं नाही ऐकायचं की आमच्यामुळे तुझं एखादं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. त्याबरोबर मालिनी काकूंना काव्य म्हणते, म्हणजे काकू तुम्हीसुद्धा देशमुखांचीच बाजू घेणार का? त्यावर पार्थ म्हणतो, अहो बाजू घेण्याचा प्रश्नच नाही आहे ना काव्या, मी जे बोलतोय ते मुळात बरोबर आहे आणि आईला ते पटतं आहे म्हणूनच आई तर माझ्या बाजूने बोलते ना. नाहीतर आपली कुठली आई अशी असते जी आपल्या मुलाला चुकीच्या गोष्टीत पाठीशी घालते? तुमची तरी आई घालेल का चुकीच्या गोष्टीत पाठीशी? काव्या म्हणते नाही. पार्थ म्हणतो नाही की नाही, मग जा ना आता, का उगाच वेळ वाया घालवता, अभ्यासाला बसा काव्या, अभ्यासाला बसा. मग मात्र आता काव्य म्हणते, हो देशमुख हो, एवढं चिडून सांगण्याची गरज नाही आहे, हे तुम्ही शांत आवाजात सुद्धा बोलू शकता. पार्थ म्हणतो, मघापासून तुम्हाला शांतपणेच सांगतोय काव्य अभ्यासाला बसा, काव्य अभ्यासाला बसा, काव्य अभ्यासाला बसा, पण तुम्ही अभ्यासाला जातच नाही आहेत, त्याला मी काय करणार? काव्य म्हणते, करते हा देशमुख, सुरुवात करते अभ्यासाला. आणि लगेचच आता काव्य तिकडनं अभ्यासाला बसायला जाते. आता पार्थ तिकडे निवांत बसायला येणारच असतो तर काव्य येऊन त्याला म्हणते, तुम्ही इथे निवांत कसे बसता? त्यावर पार्थ म्हणतो, अभ्यास तुम्हाला करायचा आहे, मग माझा काय संबंध? काव्य म्हणते, का तुम्हाला कामं नाही आहेत का? तुम्ही सुद्धा मी जोपर्यंत अभ्यासावरून उठत नाही ना तोपर्यंत काम करत बसायचं. पार्थ म्हणतो, अहो मला नाही आहे काही काम, माझी कामं झाली आहेत, मी ऑफिसवरून जाऊन आलो आताच. त्यावर मग काव्य म्हणते, ठीक आहे, जर तुम्हाला ऑफिसची काही कामं नसतील ना तर माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला पुस्तक देते. आणि मग काव्य पार्थला बेडरूममध्ये घेऊन येते. तर आता यांची ही सगळी मज्जा बघत असताना मालिनी काकूंना मात्र खूपच जास्त हसायला आलेलं असतं. हसून हसून त्यांचं पोट दुखेल की काय एवढी वेळ आलेली असते. इतक्यात त्यांना तिकडनं जाणारा जीवा दिसतो. मालिनी काकू जीवाला विचारतात, जीवा काय रे, इकडे ये. जीवा तिकडे येतच असतो. इतक्यात पुन्हा काव्य तिकडे येते आणि काव्या मालिनी काकूंना विचारते, काकू बाय द वे, आज आपल्या देवघरामध्ये मी बकुळीची फुलं पाहिली. बकुळीची फुलं आपल्या घरात कोणाला आवडतात? त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अगं तुमच्या आजी सासूबाईंना आवडायची. त्यावर लगेचच काव्या म्हणते, काय आजी सासूबाईंना? म्हणजे देशमुखांच्या पण आजींना आवडायची ही फुलं? त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, हो, त्यांना खूप आवडायची बकुळीची फुलं, म्हणून आजच्या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो, त्या कारणामुळे आपल्या घरात आजच्या दिवसाला बकुळीची फुलं आणली जातात आणि त्यांच्या फोटोला ती फुलं वाहून आपण घरात काहीतरी छान खीर किंवा शिरा असं गोडाधोडाचं बनवतो किंवा हलवा. तुझ्या आजी सासूबाईंना खीर, हलवा, शिरा, गोड पदार्थ आईना आमच्या खूप आवडायचं. मग आजच्या दिवशी आपण गोड पदार्थ बनवतो आणि बकुळीची फुलं त्यांच्या फोटोना वाहतो आणि असा त्यांचा वाढदिवस साजरा करतो. काव्या म्हणते, खरोखर खूप छान पद्धत आहे हो ही काकू. त्याबरोबर आता मालिनी काकू म्हणतात, अगं त्या बहाण्याने त्यांची आठवण निघते ना घरात. आता हे ऐकून काव्याला सुद्धा छान वाटतं. काव्या म्हणते, खरोखर खूपच चांगली पद्धत आहे हो काकू, गेलेल्या माणसांची आठवण पुन्हा काढण्यासाठीही. त्याबरोबर मालिनी काकू काव्याला सांगतात, काव्या एवढंच नाही बरं, आपण आजच्या दिवशी आणखीन एक गोष्ट करतो, म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा जीवा. त्यावर मग काव्य विचारते, काय करतात जन्मीचे? मग मालिनी काकू सांगतात, अगं आज त्याच्या आजीने त्याला एक दागिना दिलेला आहे त्यांच्याकडचा, तो त्यांच्या खूप आवडीचा दागिना होता. जीवा तो दागिना काढतो, पुसतो आणि त्यालासुद्धा बकुळीची फुलं वाहतो. त्याबरोबर हे ऐकून काव्या म्हणते, वा छान पद्धत आहे. इतक्यात जीवा म्हणतो, आई मला बोलवून का थांबवलं आहेस? मग मालिनी काकू जीवाला विचारतात, जीवा काय रे, मला सांग, आजीचा वाढदिवस आहे, लक्षात आहे की नाही? जीवा म्हणतो, हो अर्थात आई, असं का विचारलंस? मालिनी काकू म्हणतात, अरे मग तू आजीचा तो हार काढून पुजलास का? आता मालिनी काकूंनी हाराबद्दल विचारल्यावर जीवा गप्पच राहतो. मालिनी काकू जीवाला म्हणतात, काय रे तुझ्याशी बोलते ना मी, कुठे तुझी तंद्री लागली, कुठे हरवलास? आज आजीचा हार काढून पुजायचा असतो, पुजलास का? दरवर्षी पुजतोस ना तू. त्याबरोबर मग जीवा हा काही बोलणार. इतक्यात मालिनी काकूंना कल्पना हाक मारते. त्याबरोबर मालिनी काकू आता किचनमध्ये जातात. आता किचनमधलं काम संपवून त्या पुन्हा हॉलमध्ये येतात तर डायनिंग टेबलवर सगळेजण नाश्त्यासाठी आलेले असतात. मालिनी काकू म्हणतात, अरे वा, आज सगळे देशमुख अगदी वेळेवर ब्रेकफास्टला आलेत, कोणाच्याही पाठी मला तगादा लावायला लागलेला नाही आहे. वा वा, चांगली गोष्ट आहे, चला बसा पटपट नाश्त्याला. तर पार्थ विचारतो, आई आज काय मेन्यू आहे मग? त्यावर मालिनी काकू आता सांगतात, अरे मेन्यू कशाचा, आज मस्तपैकी मी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे, त्याचबरोबर शिरासुद्धा बनवला आहे, काव्याला आवडतो म्हणून. त्याबरोबर आता नंदिनी ही म्हणत असते, वा काव्याचे हल्ली खूप लाड चालू आहेत आई. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, मग
लाड करायलाच हवे, शेवटी थोरली सून आहे ती माझी. काय काव्या, बरोबर ना? त्यावर काव्या तर होकारार्थी मान हलवते. पण आता नंदिनी ही मात्र म्हणते, अच्छा म्हणजे थोरली सून लाडकी आणि धाकटी नाही का? त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, नाही ग, माझ्या दोन्ही सुना मला सारख्याच आहेत. काय बरोबर ना नंदिनी, काव्या? त्याबरोबर आता लगेचच इकडे मालिनी काकू ह्या विचार करतात आणि त्यांना पुन्हा आठवतं की त्या मगाशी जीवाला हाराच्या पूजनाबद्दल विचारत होत्या आणि इतक्यात त्यांना मध्येच कल्पनाने हाक मारली होती. मग त्या पुन्हा विचारतात, जीवा काय रे, हार पुजलास का? तेव्हा आता जीवा दबक्या आवाजात हो बोलणारच असतो. इतक्यात नंदिनी मालिनी काकूंना विचारते, आई कसल्या हाराबद्दल बोलताय तुम्ही? कुठला हार पुजलात का असं विचारताय? त्यावर मालिनी काकू म्हणतात, अगं त्याच्या आजीचा हार, तो नाही का मी म्हटलं होतं. त्यावर नंदिनी म्हणते, अच्छा अच्छा, हा आठवला, तो हार होय? नाही, जीवांनी हाराची पूजा अजून केलेली नाही आहे. त्याबरोबर आता हे ऐकून जीवा म्हणतो, नंदिनी अगं. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अरे तिला काय बघतोयस, मी काय विचारते तुला ते सांग. तू मगाशी तर म्हणत होतास की केली म्हणून. मग त्यावर आता लगेचच नंदिनी म्हणायला लागते, जीवा अहो कुठे केली आहे तुम्ही हाराची पूजा अजून? आणि हो, आज मी काय म्हणते, तुम्ही जेव्हा हाराला पूजायला घ्याल ना तेव्हा मलाही तो हार दाखवा, मला बघायचं आहे. त्यावर मालिनी काकू म्हणतात, म्हणजे जीवाने अजून तुला तो हार दाखवलेलाच नाही आहे? काय रे जीवा, असा कसा? तुझ्या आजीचा आहे, मान्य आहे, तो तुलाच दिला आहे, पण तरीही तुझी बायको आहे ना नंदिनी, आता शेवटी तीच तो हार घालून मिरवणार आहे की नाही? मग तू तो हार तिला दाखवायला हवास ना. नंदिनीला आता तो हार दाखव जा पहिला आणि आजीचा हार पहिला पूजून घे जा. हे बरं वाटत नाही रे, आजच्या दिवशी तू पहिला तो हार पुजतोस आणि यावेळेस का असं नाटक करत थांबलायस? जा ब्रेकफास्ट कर आणि पहिला जाऊन आजीचा हार पूज. त्याबरोबर जीवा काही बोलत नसतो. मालिनी काकू म्हणतात, काय सांगते मी जीवा? मग जीवा म्हणतो, हो आई कळलं मला, किती वेळा एकच गोष्ट सांगशील आणि मी काय लहान आहे का सारखं तेच मला सांगायला? आणि आत्ता वेळ नाही आहे माझ्याकडे, मला आता ऑफिसला जायला उशीर होतो आहे, मी ऑफिसला जाऊन येतो आणि त्यानंतर काय आजीचा हार वगैरे पुजायचं आहे ते सगळं पुजतो, कळलं तुला? आत्ता मला वेळ नाही आहे, आत्ता मी बिझी आहे. एवढं बोलतो आणि आता जीवा उठतो आणि ऑफिसला जायला निघून जातो. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की जीवा इतका रूढ का बोलला, पण तरीही जीवाला कोणी काही बोलत नाही. तर आता नाश्ता वगैरे सगळ्यांचं करून झाल्यावर मालिनी काकू स्वयंपाकाला लागलेले असतात. आता स्वयंपाक करत असलेल्या मालिनी काकूंना मदत करायला सकाळी काव्या आलेली असते. पार्थ तिथे येतो आणि काव्याला म्हणतो, काव्या काल तुम्हाला एवढं समजावलं तरी पालत्या घडावर पाणीच आहे का? त्यावर मालिनी काकू म्हणत असतात, अरे पार्थ, का सतत तू तिला बोलत असतोस? आणि तुझ्यासारखी काय माझी सून ढ नाही आहे, माझी सून हुशार आहे, तिला सतत तू अभ्यास कर असं सांगायला नको. माझी सून स्वतः बरोबर तिचा अभ्यास करते सुद्धा आणि मला मदतीला सुद्धा येते. काय ग काव्या, बरोबर ना? आणि सतत कशी रे ती अभ्यास करत बसेल, तिला सुद्धा बोर होतच असेल ना. पार्थ म्हणतो, आई तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? अगं तू उलट त्यांना रागवायला हवं, पाठीशी कुठं घालतेस? आणि आई मी अभ्यास करायचो का नाही हे तू विसरलीस का? तूच रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत मला कॉफी बनवून द्यायचीस ना. रात्री 4-4, 5-5 वाजता माझ्या हातातलं पुस्तक काढून घ्यायचीस ना. आणि आता तूच असं म्हणतेस का मी केलेला अभ्यास तुला खरोखर आठवत नाही आहे? त्याबरोबर काव्या म्हणते, देशमुख अहो मी करते अभ्यास, पण सतत किती अभ्यास करू, बोर होत आहे मला. त्याबरोबर पार्थ आता तिला सांगतो की हे बघा काव्या, हे जे काही थोडे दिवस उरलेत ना ते तुम्हाला बोर वगैरे होत आहे, काही झाल्याचा विचार करू नका, फक्त कंटिन्युअसली तुमच्या अभ्यासावरती फोकस करा. मग बघा तुम्हाला पुढे बाकी उरलेल्या सुट्ट्यांमध्ये काय करायचं आहे ते तुम्ही करू शकाल. त्याबरोबर काव्या म्हणते, बरं जाते. आणि मग लगेचच आता काव्या ही तिकडनं अभ्यास करायला गेलेली असते. आता काव्या हिने अभ्यासाचं मनावर घेतलेलं असतं, कारण ती विचार करते देशमुख बोलतायत ते बरोबर आहे. आता काव्या दिवसभर अभ्यास करते आणि त्यानंतर रात्री पार्थ जेव्हा तिला जेवायला चला तुम्ही सुद्धा असं म्हणायला येतो, काव्या म्हणते माझा शेवटचा चॅप्टर राहिला आहे, मी एवढं संपवते आणि मगच येते. त्यावर पार्थ म्हणतो ठीक आहे. आणि मग आता तो काव्या जेवत असताना अभ्यास करत असताना तिथे जेवणाचं ताट घेऊन येतो आणि मी तुम्हाला भरवतो, तुम्ही वाचा असं म्हणतो. आणि काव्या वाचत असताना पार्थ तिला खाऊ घालतो. तर आता इथे रात्री जेव्हा ऑफिसवरनं आलेलं असतो तर आता पुन्हा एकदा त्याला सगळेजण आजीचा हार पूज असं म्हणतात. पण आता तर जीवाकडे हार नसतो, त्यामुळे जीवा पुन्हा उडवाउडव करायला लागतो आणि ही गोष्ट आता सगळ्यांच्याच लक्षात आलेली असते. मालिनी काकू आता मात्र जीवावर चिडतात आणि जीवाला म्हणतात, जीवा काय चाललंय तुझं सगळं?
मगापासून तू आजीच्या हाराबद्दल उडवाउडव का करतोयस? काय झालंय? बोल लवकर. मग आता जीवा गप्प राहतो तर नंदिनीसुद्धा म्हणते, जीवा काय झालं आहे सांगा ना. तुम्ही अशी हाराबद्दल काही माहिती विचारली किंवा हार पुजला का असं म्हटलं की चिडचिड का करताय, उडवाउडव काय करताय, काय झालं आहे का? तुम्ही आम्हाला सांगितलं नाही तर आम्हाला कळणार तरी कसं? बोला ना जीवा. मग मात्र जीवाचा नाईलाज होतो आणि जीवा घरात सगळ्यांना खरं सांगतो की आनंद निवास सोडवण्यासाठी मला पैसे कमी पडत होते आणि तेव्हा मी तो हार विकला. आता हे ऐकून मात्र मालिनी काकूंना, नंदिनीला, विक्रम काकांना, पार्थना, काव्याला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. मालिनी काकू जातात आणि जीवाच्या एक खणखणावून मुस्काटात लगावून देतात आणि जीवाला विचारतात, तुझी हिंमत कशी झाली तो आजीचा हार विकण्याची? जीवा बावळटा मूर्खा, तुला कळतंय का तू काय करून बसलायस ते? अरे तो आजीचा हार म्हणजे फक्त हार नव्हता, ती आजीची आठवण होती, तो आजीचा आशीर्वाद होता, त्याच्यात त्यांचं प्रेम होतं. त्याबरोबर आता जीवाच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू यायला लागतात. जीवा काहीच उत्तर देत नसतो, बोलत नसतो. नंदिनी म्हणते, जीवा काय झालं आहे, प्लीज माझ्याशी तरी बोला ना. काय बोलताय ताई, तो हार का विकलात? त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी पर्यायच नव्हता गं माझ्याजवळ काहीच. मला फक्त काही लाख रुपये कमी पडत होते आणि तो हार विकल्याने माझ्याजवळ ते लाख रुपये येत होते. मला सांग, काही लाखांसाठी मी तुझा श्वास गमवायचा होता का? माझ्या मेलेल्या आजीच्या आठवणी कुरवाळत बसण्यापेक्षा जिवंत लोकांचा सहवास जपणं कधीही गरजेचं नाही आहे का? जर मी आजीचा तो हार विकला नसता तर आनंद निवासमध्ये राहणाऱ्या कितीतरी लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून गेला असता, कितीतरी लोकांच्या डोळ्यात अश्रू आले असते. आज माझी आजी असती तर मला खात्री आहे की आजीने सुद्धा मला हेच सांगितलं असतं की जीवा तू तो दागिना विक आणि त्याच्यातून पैसे उभे कर. म्हणून मी हे सगळं केलं. मला मान्य आहे मी चुकीचा वागलो, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मालिनी काकू म्हणतात, अरे का पर्याय नव्हता मूर्खा? तू एकदा तरी तुझ्या बाबांजवळ, माझ्याजवळ बोललास का? तुला आमच्याजवळ बोलायची भीती वाटत होती, कसं तरी वाटत होतं, काय बोलू असं वाटत होतं. कमीत कमी तू तुझ्या दादाजवळ तरी बोललास का? आजपर्यंत तू कितीही अडचणीत असलास, तू कितीही प्रॉब्लेम क्रिएट केलेस तरी पार्थने प्रत्येक वेळेस ते सगळं सोडवलंय. जीवा विसरू नकोस. अगदी तुमच्या कॉलेजमध्ये झालेल्या मारामाऱ्यांपासून ते तू एखाद्या चुकीच्या स्कीममध्ये पैसे गुंतवण्यापर्यंत जे जे काही केलंस ना ते सगळं आजपर्यंत त्याने निस्तरलंय. मग आज निस्तरलं नसतं? त्याबरोबर मग काव्या आणि नंदिनी मालिनी काकूंना म्हणतात, तुम्ही शांत व्हा, जाऊ द्या, उगाचच्या उगाच जास्त त्रास करून घेऊ नका. नंदिनी हात जोडत म्हणते, आई जीवाने जे काही केलं ते सगळं माझ्यासाठी केलं, प्लीज आता तुम्ही त्यांच्यावर चिडू नका ना. त्याबरोबर काव्यासुद्धा म्हणते, तुम्ही शांत व्हा काकू, अहो याच्याने तुमचा BP लो होईल, तुम्हाला जास्त त्रास होईल, BPचा प्रॉब्लेम आहे आधीच तुम्हाला. त्यावर मालिनी काकू म्हणतात, जीवाने नंदिनी आनंद निवास विकत घेतलं म्हणून मी चिडलेली नाही आहे, त्याने आपल्या कोणाला विश्वासात नाही घेतलं ना म्हणून मी चिडले, मला ना आता काही बोलायचंच नाही आहे. एवढं बोलत त्या तिकडनं निघून जातात. त्याबरोबर सगळेच जण गप्प बसतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.